नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्राची निवडणूक आणि बंगालमधील घुसखोरी. मित्रहो, आज वसु भारत आहे दिवाळीची सुरुवात. आज गोपूजन करायचं असतं. आपल्याकडला सगळ्यात मोठा गोपालक म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्ण म्हटल्यानंतर तो राजकारणातील आदर्श पुरुष आहे हे सांगायला नको. आज दिवाळीच्या निमित्तानं मी सर्व श्रोत्यांना शुभेच्छा अर्पण करतो आणि माझ्यापेक्षा वयानं जे मोठे आहेत त्यांना माझा दंडवत आहे. हा दंडवत त्यांनी रुजू करून घ्यावा ही विनंती आहे. आजचा जो विषय आहे महाराष्ट्राची निवडणूक आणि बंगालमधील घुसखोरी. मी 1962 पासून निवडणुकीशी संबंधित आहे, मतदार म्हणून आणि वार्ताहर म्हणून. पण आजच्या इतकी 2024ची जी निवडणूक आहे त्याच्या इतकी गोंधळाची निवडणूक, गोंधळाची परिस्थिती मी कधी पाहिली नव्हती. मतदार आणि उमेदवार यांचं एक नातं असतं. आपले जे विचार आहेत तेच या उमेदवाराचे असावेत, असले पाहिजेत या विश्वासानं मतदार मतदान करत असतो. त्याचे काहीतरी राज्याविषयी, देशाविषयी, विकासाविषयी, लोकांविषयी प्रत्येक मतदाराचे काही विचार असतात. ते विचार साधारणपणे ज्या पक्षाच्या घोषणापत्रात प्रतिबिंबित होतात असं त्याला वाटतं त्या पक्षाच्या उमेदवाराला तो मत देतो, विश्वासानं देतो. आपले आणि याचे विचार सारखे आहेत उमेदवाराचे असं त्याला वाटत असतं. आज तशी परिस्थिती दुर्दैवाने नाही आहे. मी ज्याला मत देतो, समजा मी भाजपचा मतदार आहे, मी ज्याला मत देणार आहे तो उमेदवार भाजपमध्ये कधी आला, पहिल्यापासून आहे का याच्या आधी दुसऱ्या पक्षात होता आणि मग त्याच्या आधी आणखीन तिसऱ्या पक्षात होता का, चौथ्या पक्षात, किती वेळा यांनी पक्ष बदलला आहे. हे फार थोड्या उमेदवारांचा अपवाद केला तर बाकीच्या बहुतेक उमेदवारांविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे मतदारच गोंधळलेला आहे की आपण मत देणार आहोत तो खरोखर आपला आहे का घुसखोर आहे का दुसऱ्याचा आहे, आणि आपल्याला जे हवंय ते त्याला निवडून दिल्यानंतर तो करणार आहे का, अशी एक संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे प्रचाराच्या वेळेला राजकीय पक्षांकडे जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावर विशेष दायित्व आहे. ते म्हणजे मतदारांचा विश्वास संपादन करणं, मतदारांच्या विचाराचा आदर करणं आणि तेच विचार आमचे पण आहेत हे त्यांना पटवून देणं. आता लोक भाजपकडे येतात दुसरे पक्ष सोडून, ते मी समजू शकतो. कारण भाजप सत्तारूढ आहे, त्यामुळे काही ना काहीतरी लाभ असू शकतो भाजपकडे जाण्यात, किंवा भाजपचा ध्येयवाद पटला म्हणून सुद्धा लोक जात असतील. आपण तसं म्हणायला काही प्रत्यवाय नसावा. पण भाजप सोडून लोक दुसऱ्या पक्षात का जातात हे मला अजून समजलेलं नाही. किंवा एक पक्ष सोडून लोक दुसऱ्या पक्षात पटापट उड्या मारून कसे काय जातात. पक्ष बदलताना खूप त्रास होतो माणसाला असं मी ऐकलंय. धर्म बदलताना जसा त्रास होतो तसा पक्ष बदलताना सुद्धा त्रास होतो की आपण आपली संपूर्ण आयुष्य या पक्षाला वाहिलं तो पक्षात सोडायचा. पण इथे तर आनंदानं लोक उड्या मारत असतात. मला तिकीट हवंय,
कोण बोलावतंय ते बघतात रस्त्यावर उभं राहून की आपल्याला शुकशुक कोण करतंय आणि बोलावतंय कोण, आणि त्याच्याकडे ते धावत जातात. अशी एक घाणेरडी परिस्थिती दुर्दैवानं आज आपल्याला पाहायला मिळत आहे. या निमित्तानं मला पश्चिम बंगालकडे आपलं लक्ष वेधायची इच्छा मला होते आहे. आपले जे गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल पश्चिम बंगालमध्ये एक भाषण झालं. सरकारी कार्यक्रम होता आणि त्या भाषणात त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे की बांगलादेशातून जी मुसलमानांची घुसखोरी होत आहे ती या मुख्यमंत्र्यांच्या प्रोत्साहनामुळे होते. स्पॉन्सर्ड आहे, ही इन्फिल्ट्रेशन स्पॉन्सर्ड आहे आणि स्पॉन्सर मुख्यमंत्री आहेत. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि म्हणून 2026ला पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव करायला पाहिजे आणि भाजप जर निवडून आला तर घुसखोरी थांबेल असं आश्वासन अमित शहा यांनी दिलेलं आहे. काय ही समस्या फार मोठी आहे का? हो, मोठी आहे. आज पश्चिम बंगालमधले जे सीमावर्ती जिल्हे आहेत ते बहुतेक सगळे मुस्लिम बहुल झालेले आहेत. तिथे पहिल्यांदा मुसलमानांची बहुसंख्या नव्हती, पण घुसखोरी होते. सीमेवर तशी बंधनं घातलेली नाहीत, त्यामुळे कोणी येऊ शकतो, कोणी जाऊ शकतो. थोडीशी बंधनं म्हणजे गस्त असते एवढंच, पण एरवी घुसखोरी करायला भरपूर वाव असतो. आणि मग बांगलादेशातील मुसलमान पश्चिम बंगालमध्ये येतात. त्यांना वाटेल त्या सवलती दिल्या जातात कारण त्यांच्याकडे घुसखोर म्हणून बघितलं जात नाही, त्यांच्याकडे मतपेढी म्हणून बघितलं जातं. ही अत्यंत मोठी भारताच्या राजकारणाची शोकांतिका आहे की जे भारताच्या स्थैर्याला, अखंडतेला, एकात्मतेला धोका निर्माण करू शकतात ते काही राजकीय पक्षांची मतपेढी होतात. आणि ते जर आपल्याला निवडून देणार असतील तर त्यांना वाटेल त्यांना नागरिकत्वापासून सर्व प्रकारचं त्यांना सुस्थिर करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हे काम सरकारी योजनेतून होतं. ही अत्यंत भारताच्या राजकारणातली, भारताच्या लोकशाहीची ही विटंबना आहे, भारताच्या स्थैर्याची ही विटंबना आहे. हे आपण पाहिलं पाहिजे. आपण बांगलादेशचं युद्ध 1971चं इंदिरा गांधी लढल्या आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले त्याचं कौतुक करतो आणि करायलाच पाहिजे. पण ते कौतुक इंदिरा गांधींचं कौतुक करतो आणि ते करायला पाहिजे. पण ते करताना एक विचार आपण करायला पाहिजे की पुढे काय. कारण बांगलादेशच्या युद्धातून जो अनुकूल असा परिणाम झाला होता एकंदर राजकारणावर तो आम्ही पुसून टाकला. फाळणीच्या वेळेला 1947मध्ये अशी एक टूम निघाली होती की बंगालची फाळणी करण्याच्या ऐवजी संपूर्ण बंगालच स्वतंत्र करायचा आणि त्याचं बंगालमधल्या अनेक लोकांना आकर्षण वाटत होतं. ते आकर्षण पुन्हा जिवंत करता येऊ शकतं. उद्या समजा आपण पश्चिम बंगाल आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हे दोघेजण जर एक झाले आणि त्यांनी जर ऑफर दिली, अशी वेळ येऊ नये की ममता बॅनर्जींना आम्ही पंतप्रधान करतो, तर ममता बॅनर्जी माझी अशी इच्छा नाही की त्या हो म्हणतील, पण त्या हो म्हणणार नाहीत असा भरवसा मला वाटायला काहीतरी मला आधार पाहिजे. तो आधार मी शोधतोय की अशा वेळेला ममता बॅनर्जींचा प्रतिसाद या देकाराला काय असेल. पंतप्रधानपद त्या लाथाडतील
की भारताची एकात्मता अखंडता जवळ करतील. काय करतील त्या? किसिंजर अमेरिकेचे राजदूत, अमेरिकेचे मोठे राजकीय नेते हे एकदा असं म्हणाले होते की भारतामध्ये अनेक बांगलादेश निर्माण होऊ शकतात आणि भारताच्या राज्यकर्त्यांना त्याची कल्पना नाही आहे किंवा असली तरी त्या दृष्टीनं ते प्रतिबंधात्मक पावलं उचलत नाही आहेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. फाळणीच्या वेळेलाच मतपेढीचं राजकारण केलं म्हणून फाळणी झाली हे लक्षात घ्या. ही गंभीर घटना आहे, गंभीर वस्तुस्थिती आहे. त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे की एक तर आपल्या रूढ जे होते त्यावेळचे नेहरू वगैरे, नेहरू प्रभृती, त्यांना घाई झाली होती, ते दमले होते आणि त्यांना जिनांची भीती वाटत होती की हा माणूस जर राहिला जिवंत किंवा या माणसाच्या इच्छा जर पूर्ण केल्याने तर हा अधिक आपलं नुकसान करेल आणि आपल्याला सत्तारूढ होता येणार नाही. तेव्हा त्याला जे काय हवंय ते देऊन टाका आणि मग उरलेल्या भारतावर आपण राज्य करू. आणि मग उरलेल्या भारतावर राज्य करण्यासाठी मुसलमान ही मतपेढी आहे असा ग्रह करून घेण्यात आला आणि तो आजपर्यंत भारताच्या राजकारणात कायम आहे. मुसलमानांकडे नागरिक म्हणून, मुसलमानांकडे भारताचे भावी आधारस्तंभ म्हणून कोणीही बघत नाही. ते मतपेढी आहे ती आणि त्यांना स्वातंत्र्य द्या वाटेल तेवढं आणि त्यांची मतं आपल्याला मिळतील असं पहा. ही भारताच्या राजकारणाची फार मोठी शोकांतिका आहे. खरं म्हणजे ममता बॅनर्जी या अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे पुरस्कार करत असतील, प्रोत्साहन देत असतील घुसखोरीला, तर त्यांच्यावर राजद्रोहाचा अभियोग चालवायला हवा. तसे पुरावे भाजपनी गोळा करायला हवेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी कालच अशी मुलाखत दिलेली आहे की आम्ही आसाममधून आणि त्रिपुरामधून जवळजवळ प्रत्येक दिवशी घुसखोर शोधून काढतो आणि त्यांना हाकलवून देतो. पण ते पश्चिम बंगालमध्ये जातात आणि तिथून पुन्हा भारतात येतात अशी भीती आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. ती भीती खरी असेल तर केवढं तरी मोठं संकट आपल्यावर आहे. आता अमित शहा जे म्हणाले ममता बॅनर्जी यांच्याविषयी, त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं मत काय आहे ते आपल्याला कळणार नाही, कारण ते या विषयावर बोलणारच नाहीत. आत्ता त्यांचं जागा वाटपावर अजून एकमत झालेलं नाही, त्यामुळे आजूबाजूला बघायला त्यांना वेळ नाही आहे. पण आपल्याकडे मतदारसुद्धा गोंधळलेले आहेत. पण मतदारांना सोपा उपाय म्हणजे शरद पवार अधिक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अधिक एकनाथ शिंदे अशा 2 जोड्या त्यांनी समोर ठेवाव्या. आणि बांगलादेशातून जे मुसलमान घुसखोर म्हणून पश्चिम बंगालमध्ये येतात, पश्चिम बंगालचे नागरिक होतात, पश्चिम बंगालमध्ये व्यवस्थित पुनर्स्थापित होतात आणि काम मात्र बांगलादेशला जे हवंय ते करतात. यावर शरद पवारांची काय मतं आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. उद्धव ठाकरे यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्याचा आपण मनातल्या मनात प्रयत्न करायचा आणि त्यांची उत्तरं काय येतील. आणि मग आपण देवेंद्र फडणवीसांना तेच प्रश्न विचारायचे, एकनाथ शिंदेंना तेच प्रश्न विचारायचे आणि मग मनातल्या मनात आणि मग उत्तरं काय येतील. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणतील त्यांना हाकलवून द्या, त्यांचा आपला काही संबंध नाही, भारताची सार्वभौमता, भारताची अखंडता, एकात्मता ही सर्वश्रेष्ठ आहे, बांगलादेशातल्या मुसलमानांचं काय करायचं ते बांगलादेशच्या सरकारनं बघितलं पाहिजे, ती आमची मतपेढी होऊ शकत नाही. इतक्या स्पष्टपणे
शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलतील का? हा विचार आता आपल्याला करायचा आहे. आपल्या गोंधळलेल्या परिस्थितीवर आपण ज्याला मत देणार आहोत तो खरोखर शिंदे सेनेचा पहिल्यापासून सभासद आहे, तो खरोखर भाजपचा पहिल्यापासून सभासद आहे का आत्ता बाहेरून आलेला आहे? हा मनात जर आपल्या गोंधळ असेल तर तो गोंधळ बाजूला करण्याचा एकच उपाय म्हणजे बांगलादेशातून जे घुसखोर मुसलमान येत आहेत त्याविषयी शरद पवार अधिक उद्धव ठाकरे यांचं मत काय आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मत काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न मनातल्या मनात करायचा आणि मग आपल्याला जे योग्य उत्तर वाटेल त्याला मतदान करायचं असा सोपा उपाय मी शोधून काढलेला आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.